शिंगरो बागाटाला गो शिंगरो बागाटाला शिंगरो बागाटाला गो शिंगरो बागाटाला गो दारुच्या बंधुवाला बंधू बघत आहे तुझी वाट गो बघत आहे तुझी वाट. शुभ सकाळ मंडळी. माझं नाव निखिल सकपाळ, म्हणजेच आपला मी कोकणी निखिल. नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचा आजचा 3रा दिवस आहे आणि मी जॉईन होतो आहे 2ऱ्या दिवशी. मी काल आलेलो इकडे, वस्ती केलेली, आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळी आता खोपोलीतून वरती लोणावळ्याचा खंडाळ्याचा घाट चढायला सुरुवात झालेली आहे. मस्त आंघोळ करून फ्रेश होतं, थंड पाणी जबरदस्त. सगळं आठवलं खानदार. सगळे मित्रपरिवार, माझे स्कूल फ्रेंड पण आहे, तिथं रोहित आहे, अलंकार आहे आणि बाकीचे हे सगळे फ्रेंड सर्कल असतो. तेव्हा मग पायी चालत असेल तर कंपनी भेटते चांगली. पालखी गेले पुढे, आम्ही फ्रेश वगैरे होत होतो. सो पुढे आम्हाला भेटेलच घाटात पालखी. पण 2-3 दिवस चालत आहेत. कसं वाटतंय? एकदम भारी ना? काय वजन वाटतंय चालताना? वजन वाटतंय ना? विचार करतो लवकर नाश्त्याचा शॉप कुठे येते. हां. सो पदयात्रेचा नवी मुंबई मानाच्या पालखीचा यावर्षीचा 14वं वर्ष आहे आणि आज मंगळवार दिनांक आणि खूप चांगला वार आहे आज. म्हणजे मंगळवार पण आहे, अंगारकी पण आहे आणि त्याच्यामध्ये आई एकविराला आपण जायचं पण आहे. सो आजची व्हिडिओ थोडी मोठी होईल पण जबरदस्त. आज जुईनगरमधून बऱ्याच गाड्या सुटतील आणि बऱ्याच लोक येतील इकडे यायला, म्हणजे दर्शनासाठी. लहान मुलांपासून तर अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत, महिला पण येतात, बरेच जण येतात आणि मोफत गाड्या सोडतात तिथून. सो तिकडे सगळेजण भेटतील. पण आता सध्या घाट चढवूया. पालखी घाटावर चढायच्या अगोदर आहे ना, इकडे मानपान दिला जातो. मानपान झालेला आहे. आता पूर्ण घाट चढतील. पहिला नारळ वगैरे दिला, मला थोडा लेट झाला यायला. असो, इथे आहे ना मानपान पहिला आहे ना, नारळ दिल्याशिवाय ना कुठल्याच पदयात्रेला पुढे ढकलत नाही. अरे हाय बघा, सगळे लाईनीत जात आहेत, जाम लांबपर्यंत आहे. हो हाय. ए ओंकार घे. इथून खंडाळा आहे अजून 7 किलोमीटर. अजून बराच वरती चढायचं आहे. थोडं थोडं वरती चालत आलो, अजून वरती भरपूर आहे. असं 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 चढत 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 असं वरती जायचं आहे. हा जो जय किरा लई जण चालतात. जाम जण पुढे गेलेत, लई जण मागे आहेत. पालखी आली इकडे शिंगरोबाला.
अर्धा घाट चढलोय वरती. पटापट चला, निघा बाहेर. चल 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 बाहेर चल बाहेर चल, बाहेर चल. आली शिंगरो बागाटाला गो शिंगरो बागाटाला आली शिंगरो बागाटाला गो शिंगरो बागाटाला आली शिंगरो बागाटाला शिंगरो बागाटाला आली शिंगरो बागाटाला गो शिंगरो बागाटाला साथीचा बंधुआ साथीचा बंधवाला गो साथीचा बंधवाला दारू क्या बंधवाला गो दारू क्या बंधवाला दारू क्या बंधवाला गो दारू क्या बंधवाला बंधू बघत आहे तुझी वाट गो बघत आहे तुझी वाट बंधू बघत आहे तुझी वाट गो बघत आहे तुझी वाट. शिंगरोबाबाच्या इथे दर्शन झालं. पालखी आता डायरेक्ट आता घाट चढते बघा. पालखीसोबत एक ॲम्ब्युलन्स असते सक्रिय 24 तास 3 दिवस. का हो, तुम्ही बसलात का? थोडं कामानिमित्त बसलेलं आहे मी. कामानिमित्त बसलं तर का? आमच्या पालखीतील तुषार पाटील म्हणून हां, त्यांना मान द्यायचा त्या ठिकाणी. होय काय? बाय बाय. आत्ता ऊन आला बघा. सूर्याचं दर्शन आत्ता झालं. मगापासून थंडी थंडी हवा येत होती घाट चढताना. ऑलमोस्ट चढत आलो आहे वरती. थोडंसंच बाकी आहे. म्हणून त्याला थोडा सपाट मग बाजारपेठ लागेल. मग पुढं गेलो ना की नाश्त्याला काय आहे बघूया. एक एक दिवस करता करता तिसरा दिवस उजाडला. एक दिवस करता तिसरा दिवस उजाडला. आई माऊली आता फक्त तुझ्या भेटीसाठी काही क्षण उरला. बोला आई माऊलीचा आज एक विराईचा. घाट ऑलमोस्ट चढलेलं आहे. इकडे बघताय सगळी पोरं. इकडनं येतोय सूर्यप्रकाश. म्हणजे गुलाबी गुलाबी थंडी लागते ना तसा. खावलंस मस्त. का आलं पालखी मागं आहे जरा. कॅमेरा बंद आहे. आता बोल. दिसतं का? ए बा कुठे गेला? खोपोली बघा तिकडे होतो खाली आज राहायला. असा चढून 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 इकडनं आता वरती आलेला आहे. चालत हो चला चला चला. पालखी गेली पुढं. DJ चालू आहे जबरदस्त. नाचत जय गुरा जय गुरा जय गुरा. पाणी वाटप सेवा स्वयंसेवक जय गिरा जय गुरा. प्रत्येक ठिकाणी म्हणजे 5-5 मिनिटावर पाणी वाटप सेवा आहे. नमस्कार जय गुरा. जय गिरा. आता पोचू ना स्पॉटवर. इथून पुढे फक्त 15 मिनिटावरती आपला नाश्त्याचा स्पॉट आहे. हां, सकाळ सकाळ घाट लवकर चालला तर पोरं जमत नाही म्हणून वेगळी एनर्जी राहते. हो. कारण की सकाळी एक क्लायमेट चांगला राहतो, ॲम्बियन्स चांगला बनून राहतो. हो त्यामुळे होतं असं की सकाळी भक्तीमध्ये तल्लीन झालेले जे भाविक आहेत ना नक्की ते एकदम जोशाने चढतात. दोषाने. चला पहिला हॉल्ट आलेला आहे नाश्त्यासाठी. घेतलं. हाय मस्त मस्त. कोणी आणू नमस्कार. नमस्कार. आमचे मुरुडगावचे सुपुत्र काय म्हणतात 3 दिवस चालत. एक नंबर. हा प्रवास म्हणजे स्वर्ग सुखाचा प्रवास. ह्या प्रवासात जे जे आपले खास लोक असतात
त्यांची माऊली भेट घडवून आणतं. तसाच आपल्यातलाच एक माणूस आपला खास निखिल दादा पण भेटलेला आहे माऊलीच्या सेवेत तत्पर पण आज दादासारखा कलाकार म्हणजे मूर्ती घडवण्यापासून दादाला बघतोय. त्याच्यानंतरला आई एकविरावरती गाणी रचतो ती म्हणजे अप्रतिम, म्हणजे ऑन द स्पॉट असतात गाणी सगळी. आता शिंगरोबाच्या इकडे होतो तिकडे बघितला एकविरा आईच्या पालखीच्या जाताना सुद्धा सोबत. आणि 3 दिवस म्हणजे खरं म्हणालं तर आवाज तर एवढा खणकर असतो, घसा बसत नाही. एकविराईच्या भक्तीत तल्लीन होऊन गाणी गातो. तुम्ही बघालच पुढे पुढे छानच मस्त. माऊली आपल्याकडून सेवा घडवून घेते. अशी सेवा सर्वांकडून घडून घेऊ. जय एकविरा. जय एकविरा. इथे ना अरे हाय नमस्कार, कसे आहात? नमस्कार दादा. नमस्कार. खंडाळ्याचं वाघजाई मंदिर आहे, दर्शन घेऊन येऊया आतमध्ये देवीचं. खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचं वातावरण पण जबरदस्त आहे. पालखी इकडे प्रस्थान झाले. देवा संभाळ कर. आज अंगारकी आहे त्याच्यामुळे नाश्त्याला बघा खिचडी आहे आणि त्याचा उपवास आहे ना मिसळ आहे. लाईन बघायची लाईन. दिवस आहे 3रा आणि शैलेशदादा भोईर नवी मुंबई मानाच्या पालखीचे अध्यक्ष संस्थापक. आता ह्या वर्षीचे पदयात्री 2000च्या वरती आहेत दादा. 2000च्या वरती आहेत. खरं तर कुटुंब प्रमुखाला कुटुंब सांभाळण्यासाठी नाकीनऊ येतो, पण हा 2000च्या वरचा कुटुंब नवी मुंबई मानाच्या पालखीचा आहे आणि हा सर्व सांभाळणं ही खायची कामं नसतात. शैलेशदादा आहेत, इकडची संपूर्ण स्वयंसेवक आहेत, पदाधिकारी आहेत. संपूर्ण ते शिस्तबद्ध मानाची पालखी आहे आणि तुम्ही इथून जात असाल येत असाल, तुम्ही नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला आला असाल किंवा पुढच्या वर्षी या, तुम्हाला नवी मुंबई मानाची पालखी हीची शान आणि शिस्तबद्ध पालखी आहे ती अशीच वर्षानुवर्ष चालत राहील. ह्या वर्षीचा 14वं वर्ष आहे बरोबर. आणि आज ह्या वर्षीचं संख्या तर भरपूर आहेत. त्याचप्रमाणे आज एकविराईच्या कार्लेगडावरती कलाकार 150च्या वरती येणार आहेत आणि दिग्गज कलाकार आहेत आणि एकही मानधन न घेता येतात. नक्कीच नक्कीच. फक्त आईच्या सेवेसाठी सर्व कलाकार त्यांची सेवा करण्यासाठी, जे गायक असतील, कोणी सेलिब्रिटी असतील, सर्व कलाकार आईच्या सेवेसाठी आपल्या या जल्लोष आईच्या पालखीच्या कार्यक्रमाला येत असतात. आज सायंकाळी तो कार्यक्रम आईच्या कार्लागाडी पार पाडणार आहे. नक्कीच. तो कार्यक्रम झाल्यानंतर उद्या 7 तारखेला बुधवारी पालखीची जी आगमन होतं गावात आल्यानंतर ती पण भव्य मिरवणूक होणार आहेत आणि त्या मिरवणुकीसाठी आपल्या उरण तालुक्यातील सोनारी गावातील खंडोबा बीट्स तर्फे आपल्याला त्यांनी ऑर्केस्ट्रा दिलेला आहे. ते खंडोबा बीट्सचे सर्व आपल्या पालखीमध्ये पायी आलेले आहेत. त्यांना दाखवू शकता साहिल कडू त्यांच्यातर्फे उद्याचा तो कार्यक्रम लाईव्ह शो होणार आहे. तरी जे आजपर्यंत आले नसतील त्यांनी उद्या जुईनगर गावामध्ये सायंकाळी 7 वाजता पालखी आल्यानंतर मोठा जल्लोष होणार आहे. त्या कार्यक्रमाला नक्की भेट द्या. आणि 20 जानेवारीला आपल्या एकविराईच्या पालखीचा भंडारा देखील असतो. तो भंडारा 20 जानेवारीला होणार आहे. तरी जे भक्तजण अजून आपल्या पालखी सोहळ्यामध्ये आले नसतील त्यांनी अवश्य पालखी सोहळ्याला भेट देऊन पालखी सोहळ्याची शोभा वाढवा. जय एकविरा. जय म्हणजे नाश्ता करायला मिसळ पाव घेतलं हातात. चला नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता इथून थेट पदयात्री जातील एकविराईच्या माहेर घराच्या इथे, भैरीदेवाच्या इथे. आता मी ट्रकाच्या इथे उभा राहिलं कारण तुम्हाला एक मस्त असा शूट करायला दाखवतो. पदयात्री रांगेत कशा चालत जातील ना, नाचत, धमाल मजा असते साऊंडसोबत, ते दाखवतो. भाऊ बऱ्याच दिवसांनी 1 वर्षांनी डायरेक्ट आता बघा लाईनीत सगळे कसे जातील. Bye.
पालखी येऊ द्या, पालखीचं थोडं स्पीड वापी सीटे वाजवत राहा, पार्किंग सोडा. थोडं लोणावलं ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करा. मंडळी वाजलेत आता दुपारचे 2 आणि लगभग आता आलेलो आहोत आईच्या माहेरघराच्या इकडे, बैरी देवाच्या इकडे. इथून आता लेप मारायचा आहे, सरळ पण आहे पण इथून लेप मारायचा आहे. रांगोळी खूप छान काढलेली आहे, जबरदस्त. आता पुढं तर क्राऊड अजून भेटल. आता अजून पुढं क्राऊड येईल. ॲक्च्युली आज पालखी थोडी लेट झाली. पालखी एक वाजता तरी यायला पाहिजे होती, 12:30-1. खूप लेट झाले कारण पोरं भरपूर आहेत, त्याच्यामुळे पालखी पण लेट झाले आणि सगळंच लेट. आता जेवण पण लेट भेटतं, पण ठीक आहे, भूक तर काय लागले नाही, मजा येते. बघितलंत ना क्राऊड मगाशी कसला होता तो. चला, आमच्या पाठोपाठ पालखी पण आली, लवकर आली. आम्हाला वाटलं लय लांब असेल, आली पालखी, लय फास्ट नेतात. नमस्कार नमस्कार. चल कर बघ.
बघा लाईव्ह आहे, लाईव्ह काय रचवतोय. कधी काही पाठ पण केलेला नाही, फक्त त्या माऊलीचा स्मरण करायचा आणि पुढच्या वाटचालीला सुरुवात करायची. मग ती माऊली कुठून सरस्वतीला पाठवणं करतं त्या माऊलीचा आणि त्या सरस्वतीचा त्यांनाच माहिती. आता आपली पालखी आलेली आहे कालभैरव मंदिराला. नाही आली भावाच्या भेटीला गो, भावाच्या भेटीला आली भावाच्या भेटीला गो, भावाच्या भेटीला. भाव साथीचा बंधू पाठीचा बंधू. भाऊ साथीचा बंधू गे, साथीचा बंधू. पालखी आली चालत पायी पायी गे, चालत पायी पायी. आली चालत पायी पायी ग, चालत पायी पायी. पालखी आली माहेर घराला गे, माहेर घराला. पालखी आली माहेर घराला ग, माहेर घराला. भेटली साथीच्या बंधवाला रे, पाठीच्या बंधवाला. भेटली साथीच्या बंधवाला गो, साथीच्या बंधवाला. मान भावाला ये देल गो, भावाला ये देल. भावाला ये दिल गो, भावाला ये दिल. चला मंडळी जेवायला बसलोय. आज दर्शन आलाय आमचा, पनू पण आहे. जेवायला या, मस्त जेवायचं आहे. वाजले माहिती किती, 4 वाजले 4. आता जेवणार आणि इथून पालखी निघणार. मला जेवण वगैरे झालं आहे, तिकडून शिट्ट्या वाजत आहेत. आता जपमाळ होईल एकविरायची. जुईनगर गावातले सगळे आलेले आहेत. दादा अरे ना, आज जल्लोष बघायला अख्खा गाव नवी मुंबई पूर्ण आले. आता गर्दी बघा किती भरले. चला थँक्यू. बरं आहे ना. ओके म्हणजे तर मंडळी आता श्री काळभैरव मंदिराच्या इथं आलेलो आणि माहेरघराचे ओ बरं आहेत ना. हा इकडेच आहे. बरं आहेत ना. मामी ना आली आले ना. सो व्हिडिओ खूप मोठी झाली असेल. आजचा हा प्रवास सकाळी खोपोलीतून सुरू केलेला, तर डायरेक्ट घाट चढून माहेरघराच्या इथपर्यंत आलेलो आणि खूप मोठी झाली असेल. मला माहिती आहे जास्त खूप मोठी व्हिडिओ कोण बघत नाही, तरीसुद्धा ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. आणि नेक्स्ट पार्टमध्ये ह्याच्यापेक्षा अजून जल्लोष असणार आहे आणि तो पाहायला मिळेल. सो इथंच ही व्हिडिओ थांबवतो आहे. पुढची व्हिडिओ असेल जी इथून चालू होईल आणि त्या साईडला काल्लेगड आहे. जल्लोष असेल, मस्त मजा असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच कनेक्ट राहा. भेटूया. टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.